नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खुसखुशीत मसालेदार असा मटर पराठा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मटर पराठा कशा पद्धतीने बनवायचा एकदम खुसखुशीत एकदम सोप्या पद्धतीने। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। चला तर आपण पराठा कशा पद्धतीने बनवणार आहोत ते बघूया। सगळ्यात अगोदर गॅसवरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे। छोटे 2 चमचे आपण याच्यामध्ये तेल टाकले। तेल गरम झालं की छोटा चमचा भरून जिरे टाकले। 2 चिमूट आपण याच्यामध्ये हिंग टाकून घेतलेला आहे। आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या इथे मोडून घेतल्या। 4-5 तुकडे अद्रकचे घेतले आणि 9 ते 10 आपण इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण 1 वाटी भरून फ्रेश मटर घेतलेला आहे, तो मिक्स करून घेऊया। गॅस इथे मी मध्यम ठेवलाय। मध्यम गॅसवरती आपल्याला हे मटर मऊसूत होईपर्यंत परतवून घ्यायचे। आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया, म्हणजे मटर जे आहे ते पटकन मऊसूत होतील। मीठ टाकून घेतल्यानंतर पुन्हा आपण हे एकत्र करून घेतलेला आहे। गॅस आपण कमी करूया आणि याच्यावरती झाकण ठेवून घेऊ। 1 ते 1.5 मिनिटासाठी याच्यावरती मी झाकण ठेवलं होतं। आता हे पुन्हा आपण एकत्र करून घेऊया। अशा पद्धतीने मटर जर आपण अगोदर परतवून घेतले तर पराठा खूप छान असा खुसखुशीत होतो। याच्यामध्ये छोटा चमचा भरून मी पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी जास्त टाकायचं नाही, अगदी छोटा चमचा भरूनच पाणी इथे मी टाकून घेतलंय। पुन्हा याच्यावरती आपण झाकण ठेवू। 1.5 ते 2 मिनिटासाठी आपण याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून घेतलं होतं आणि मटरचा कलर तुम्ही बघू शकता, मस्त असा इथे कलर आलेला आहे। याच्यामध्ये आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण जे टाकलेलं आहे ते देखील मस्त परतलेलं आहे। एकत्र करून घेऊया। गॅस कमी केलेला आहे। याच्यामध्ये आपण आता मसाले टाकून घेऊया। तर इथे पाव चमचा मी हळद पावडर टाकून घेतलेली आहे। 1 चमचा याच्यामध्ये लाल तिखट टाकले। 1 चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे। 1 चमचा भरून इथे मी चाट मसाला टाकून घेतलेला आहे। चाट मसाला टाकल्यानंतर पराठ्याला खूप छान अशी चव लागते। 1 चमचा इथे मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे। सर्व जिन्नस आपण आता पुन्हा एकत्र करून घेऊया। बारीक चिरलेले याच्यामध्ये मी कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे। आता हे सर्व पुन्हा आपण एकत्र करून घेऊया आणि हे मस्त मसाला आपला इथे तयार झालेला आहे। गॅस आपण आता बंद करूया। कलर बघू शकता, मस्त कलर आलेला आहे। थंड करून घेऊ। थंड करून घेतल्यानंतर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे मटर देखील खूप छान असे मऊसूत झालेले आहे आणि याच्यामध्ये मसाले जे टाकून घेतलेले आहे तर मस्त असा कलर आलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर आपण आता हे संपूर्ण जिन्नस काढून घेऊया आणि याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला, पाणी न टाकताच। थंड झाल्यानंतरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने इथे मी सर्व जिन्नस भाजून घेतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली। तर ह्या पद्धतीने आपण मिक्सरला इथे पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घेतलंय। मस्त कलर आलेला आहे। याच्यामध्ये आपण मसाले टाकले, याचा मस्त खमंग वास देखील आलेला आहे। एक मोठ्या बाउलमध्ये हा संपूर्ण मसाला आपण काढून घेऊया। संपूर्ण मसाला आपण एक बाउलमध्ये इथे काढून घेतलेला आहे। हा साईडला ठेवूया। आधी कणिक भिजवून घेऊया। इथे 2 कप गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे। याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया। पराठा अजून खुसखुशीत होण्यासाठी याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेणार आहे। तर छोटे 3 चमचे भरून याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 छोटा चमचा भरून तूप टाकून घेणार आहोत। तूप टाकल्यानंतर पराठ्याला खूप छान अशी चव लागते। तुम्हाला जर तूप टाकायचं नसलं तर 1 चमचा तेल टाकलं तरी देखील चालेल। तूप टाकून घेतल्यानंतर सर्व पीठ आपण व्यवस्थित असे एकत्र करून घेऊया आणि पिठाला तूप देखील व्यवस्थित मस्त असं चोळून घेऊया। तर बघा, अशा पद्धतीने आपण बेसन पीठ, याच्यामध्ये चवीनुसार टाकलेलं मीठ, तूप आणि गव्हाचं पीठ हे सर्व जिन्नस एकत्र करून घेतलेले आहे। आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत पाणी टाकून याला भिजवून घ्यायचे। तर पराठ्याचं पीठ भिजवण्यासाठी आपल्याला मऊसूत असं हे पीठ भिजवावं लागतं, म्हणजे पराठे अगदी आपले खुसखुशीत होतात। आपण जर अगदी घट्टसर जर पीठ हे भिजवलं तर पराठे आपले फुटू शकतात आणि याच्यामध्ये भरलेला मसाला जो आहे तो बाहेर येऊ शकतो। त्याच्यासाठी पीठ आपल्याला हे मऊसूत असं भिजवून घ्यायचे। बघा, ह्या पद्धतीने इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। थोडं थोडं करत पाणी टाकून याला मस्त असं मऊसूत असं मळून घेतलेलं आहे। पुन्हा याच्यावरती आपण तेल टाकून घेतलंय आणि मस्त असं आपण हे पीठ चांगलं चिंबून घेऊया आणि मस्त मऊसूत करून घेऊया। अशा पद्धतीचं जर आपण पीठ जर मळून घेतलं तर पराठे अगदी आपले खुसखुशीत होतात। आता हे 5 मिनिटासाठी आपण साईडला ठेवूया। 5 मिनिटासाठी पीठ आपण ठेवलेलं आहे साईडला। आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे असे बॉल तयार करून ठेवूया, म्हणजे आपल्याला पराठा बनवायला खूप सोपं जातं आणि प्रत्येक वेळेस आपल्याला हात भरवत बसण्याची आवश्यकता पडत नाही। अशा पद्धतीने जर तयारी करून ठेवली तर पराठे लाटायला आणि भाजायला अजिबात जास्त वेळ लागत नाही। तर आपल्याला बघा, पराठ्याच्या मध्ये भरण्यासाठी ह्या मापाचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने बॉल्स तयार करून घेतले की पटकन पराठे लाटता येतात। तर बघा, या पद्धतीने इथे मी मिश्रणाचे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत। कोरडं पीठ घेतलेलं आहे आपण गव्हाचं। आता 5 मिनिटं झालेले आहेत। पीठ आपण पुन्हा एकदा मळून घेऊया।
हाताला मी थोडंसं तेल चोळून घेतलं आणि पुन्हा हे मऊसूत असं मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पीठ अगदी मऊसूत असं आपलं इथे भिजलेलं आहे। आता याच्यामधून लिंबाच्या आकाराचा एवढा आपण पिठाचा गोळा काढून घेतलेला आहे। याचे देखील आपण उंडे तयार करून ठेवूया, म्हणजे पराठे अगदी पटकन लाटून होतील। तर बघा या पद्धतीने इथे मी पिठाचे देखील उंडे अशा पद्धतीने करून ठेवलेले आहे। आता त्याच्यामधून आपण एक उंडा काढून घेतलेला आहे, अगदी लिंबाच्या आकाराचा एवढाच आहे। याची वाटी तयार करून घेऊया। आपण पुरणाची पोळी जशी बनवतो त्या पद्धतीने याची वाटी एक तयार करून घेतलेली आहे। आता आपण मसाल्याचा जो बॉल्स तयार करून घेतला होता तो याच्यावरती ठेवायचा, हलक्या हाताने दाबून घ्यायचा आणि आपल्याला व्यवस्थित असं हे बोटांनी याचं तोंड बंद करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने आपण मसाल्याचे बॉल्स जर अगोदर करून ठेवले, पिठाचे उंडे जर तयार करून ठेवले तर पराठा लाटायला खूप सोपा आणि झटपट देखील होतो। तर अशा पद्धतीने आपण आता याचं तोंड बंद करून घेऊया। हलक्या हाताने आपण याला दाबून घेतलेलं आहे, याचं व्यवस्थित असं तोंड बंद करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण टाकून घेऊया गव्हाचं कोरडं पीठ घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचंय। तर सगळ्या बाजूने आपण याच्यावरती गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। आता ह्या उंड्यावरती आपल्याला बोटाने हलकंसं दाबून घ्यायचंय, म्हणजे याच्यामध्ये जो मसाला भरलेला आहे तो सगळ्या बाजूने व्यवस्थित असा कडापर्यंत पोहोचतो, म्हणजे व्यवस्थित लागतो हा पराठा खाण्यासाठी। तर हलकंसं आपण याच्यावरती दाबून घेतलेलं आहे आणि पीठ मस्त भिजलेलं आहे। अगदी बोटाने जरी आपण हा पराठा लाटून घेतला ना, दाबून दाबून आपण पराठा बनवू शकतो, इतकं मस्त पीठ आपलं इथे भिजलेलं आहे। आता याच्यावरती हलक्या हाताने आपण लाटून घेऊया। पराठा अगदी पातळ बनवायचा नाही किंवा जास्त जाडसर देखील मध्यम आकाराचा पराठा आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे। तर बघा ह्या पद्धतीने चौ बाजूने आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये भरलेला मसाला कडापर्यंत जातो आणि पराठा छान लागतो। अशा पद्धतीने इथे मी पराठा बनवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। जास्त जाड देखील नाही किंवा जास्त पातळ देखील नाही। आता हा पराठा आपण भाजून घेऊया। गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता अगोदरच, याच्यावरती पराठा आपण आता छानपैकी भाजून घेऊया। पराठा भाजताना मी सुरुवातीला याला अजिबात तेल लावलेलं नाही, अगोदर आपण दोन्ही बाजूनी भाजून घेऊया आणि नंतर याच्यावरती तेल लावूया। तर मस्त टम्म फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता। पराठा अगदी सहज लगेच फुगला जातो, कारण की आपण मस्त हा लाटून घेतलेला आहे। जास्त पातळ लाटायचा नाही, थोडासा मध्यम आकाराचा पराठा इथे लाटून घेतलेला आहे। दोन्ही साईड आता मस्तपैकी तेल लावून भाजून घेऊया। तर अशा पद्धतीने आपला मस्त फुगलेला पराठा इथे तयार झालेला आहे। बघा या पद्धतीने पराठा आपण भाजून घेतलेला आहे। आता एक ताटामध्ये काढून घेऊया आणि दुसरा पराठा देखील मी ह्याच पद्धतीने बनवून घेतला आहे, तो देखील भाजून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला मटारचे पराठे बनवण्यासाठी जास्त वेळही लागत नाही। आपण सकाळच्या नाश्त्याला देखील अगदी घाई गडबडीत सुद्धा हा पराठा बनवू शकतो, इतका सोपा आहे। दुसरा पराठा देखील अगदी टम्म फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता। याच्यावरती आपण तेल चोळून घेऊया दोन्ही बाजूनी आणि अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून घेतलेले मी इथे भाजून घेणार आहे। फुगलेले खुसखुशीत मटारचे पराठे आपले इथे तयार झालेले आहेत। बघा या पद्धतीने सर्व मटारचे पराठे जे आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत। सकाळच्या नाश्त्याला तुम्ही अगदी घाई गडबडीत गरमागरम हे पराठे नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन जे आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।